मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराकडून श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात येणार आहे, ज्यात राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये 8 मार्च म्हणजे महिला दिनी जन्माला आलेल्या मुलींना 10,000 रुपयांची मदत केली जाणार आहे। या योजनेचा प्रस्ताव मंदिर न्यासाकडून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय। नेमकी योजना काय तर मुलींच्या जन्माला प्रोत्साहन, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत तसंच मुलींचं सक्षमीकरण या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या लेक वाचवा लेकीला शिकवा या धोरणाला हातभार लावण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरानं पुढाकार घेतलाय, ज्यात 8 मार्च रोजी राज्यातील सरकारी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट स्वरूपात आईच्या खात्यावरती ठेवण्याची ही योजना आहे। यातील महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ घेता येणार आहे। श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रमांतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यात आवश्यक निकष जारी केले जातील, त्यानंतर ही योजना सुरू केली जाईल असं सांगण्यात आलंय। लाडकी बहीण लेक लाडकी योजनेनंतर आता स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या भाग्यलक्ष्मी योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।